छत्रपती संभाजीनगरचे खासदार आगामी लोकसभा निवडणूक उत्तर मुंबईतून लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईतील कार्यकर्ते जलील यांनी मुंबईतून लढावं यासाठी आग्रही आहेत। मात्र यामागे नेमकं काय राजकारण आहे? जलील खरोखरच मतदारसंघ बदलणार की फक्त चर्चा घडवून आणण्याचा हा डाव आहे? पाहूयात। छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील पुढची निवडणूक उत्तर मुंबई मतदारसंघातनं लढण्याची चर्चा सुरू झालेली आहे। एमआयएमनं राज्यातून त्यांच्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची रणनीती आखलेली आहे। मुंबई आणि मराठवाड्यासह राज्यातल्या एकूण 10 मतदारसंघांवर एमआयएमनं आपलं लक्ष केंद्रित केलंय। मी एमआयएमचा एक नेता आहे करते आणि आमच्याकडे दुसरा कोणी नाही आहे। अनेक लोक आहेत, हे आम्ही असदुद्दीन अवैसी साहेबांवर सोडू आणि मी एक प्रस्ताव दिलेला आहे, याचा अर्थ हे नाही आहे की मी निर्णय घेतलेला आहे। इम्तियाज जलील संभाजीनगरमधनं एमआयएमच्या कोणत्याही उमेदवाराच्या विजयाचा दावा जरी करत असले तरी राजकीय परिस्थिती आता 2019 सारखी राहिलेली नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एमआयएम सोबत युती होती। वंचितमुळे इम्तियाज जलील यांना दलित समाजाचं एक गठ्ठा मतदान झालं होतं, पण आता वंचितनं महाविकास आघाडीसोबत जाणं पसंत केलंय। 2019 मध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना तब्बल 2,81,000 मतं मिळालेली होती आणि त्यामुळे चंद्रकांत खैरेंचा 4,500 मतांनी पराभव झाला होता। पण आता हर्षवर्धन जाधव यांचा आधीसारखा फॅक्टर राहिलेला नाही, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानं इम्तियाज जलील यांना जोरदार टोला लगावलाय। कोणाची मतं खाणं आणि कोणाला तरी मदत करणं, कारण भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणूनच एमआयएम ओळखली जाते। किंवा इथं घाबरले असेल, 5 वर्षात काही काम नाही केलं, या सगळ्या गोष्टी याच्यात असू शकतात। एमआयएमला राज्यभरात कुठेही थारा मिळणार नाही अशी टीका शिवसेनेनं केलेली आहे। मुस्लिमांची डोकं फिरवण्यासाठी किंवा त्यांना आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी एक मी तुमचा मसीहा आहे या भावनेतून एमआयएम ही आपल्या प्रचाराची रणनीती आखत असते। हाच प्रकार त्यांनी यूपीमध्ये केला, हाच प्रकार त्यांनी बिहारमध्ये केला, हाच प्रकार गुजरातमध्ये करायचा प्रयत्न केला, परंतु ते आता तिथे कुठेही त्यांना यश आलं नाही, हे सर्वजण पाहत आहेत। म्हणून एमआयएम आता जी काही होती ती आता इथं राहणार नाही। इम्तियाज जलील खरोखरच मतदारसंघ बदलतील की फक्त चर्चा घडवून आणण्यासाठी केलेली ही खेळी आहे हे लवकरच स्पष्ट होईलही। मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती आता एमआयएमला 2019 सारखी अनुकूल राहिलेली नाही। परिणामी खासदारकीची निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होणार हे आता स्पष्ट झालंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।